मतदार बंधू आणि भगिनींनो, महायुतीच्या माध्यमातून श्रीमती रक्षाताई खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या उमेदवार म्हणून सर्व लोकसभा क्षेत्रातील, सर्व विधानसभा क्षेत्रातील सर्व गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। लोकसभेचं क्षेत्र फार मोठं आहे आणि अशा या मोठ्या क्षेत्रामध्ये सर्वच गावांपर्यंत जाणं किंवा सर्वांचीच भेट घेणं शक्य होत नाही, म्हणून आपल्याला याद्वारे संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे। हे जग त्यांना साथ देतं जे जिद्दीनं काम करतात। हे जग त्यांना पाठिंबा देतं जे भक्कम असतात, कणखरपणे वाटचाल करतात। आणि हे जग त्यांनाच साथ देतं जे कधीही हार मानत नाहीत, संकटांनी खचून जात नाहीत, अडचणींनी डगमगत नाहीत। अशाच एका झुंजार रणमर्दिनीचं नाव आहे रक्षाताई खडसे। ज्या पार्श्वभूमीवर रक्षाताई खडसे यंदाची लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, ती कथा रोमांचक आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही लढत आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि महायुतीच्या माध्यमातून श्रीमती रक्षाताई खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रक्षाताई खडसे या जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभापती म्हणून गेले काही वर्षापासून काम करत आहे। गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून तर विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वीही काम केलेलं आहे। कॉम्प्युटरमधल्या BSc आहेत। एक सुशिक्षित महिला उमेदवार पहिल्यांदाच या लोकसभा क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर उभी आहे आणि अशा वेळेस आपल्याला मतदान करायचं आहे, विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे, याचं आवाहन करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। सारा देश एकवटलाय माननीय नरेंद्र मोदी यांच्याकरता आणि रावेर लोकसभा मतदारसंघ एकवटलाय रक्षाताई खडसेंसाठी। मोठं स्वप्न पाहणारे आणि प्रत्यक्ष विकास करून दाखवणारे मोदी साहेबच यंदा पंतप्रधान होणार हे निश्चित आहे। अशा वेळी आपण त्यांचे हात बळकट करायला हवेत। वीरता, त्याग, तपस्या, बलिदान, इसकी प्रेरणा देने वाली ये धरती है। मैं धरती को नमन करता हूं। सारे पॉलिटिकल पंडित जरा ये नजारा देख लो। हवा का रुख क्या है? आंधी चल रही, आंधी भाइयों। और मैंने कहा था जैसे जैसे मतदान का दिवस तो नजदीक आएगा, ये आंधी सुनामी में बदल जाएगी। प्रगतीसाठीचं हे एक अभियान आहे आणि त्यासाठी आपलं योगदान अत्यंत मोलाचं आहे। सरपंच म्हणून प्रभावीपणे काम करणाऱ्या रक्षाताई, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळमळीनं समाजसेवा करणाऱ्या रक्षाताई। नमस्कार, मी श्रीमती रक्षा निखिल खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीची उमेदवार आहे। सर्वात आधी मी पक्षाचे आभार मानते की त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा महिलेला उमेदवारी दिल्याबद्दल। गेल्या 25 वर्षापासून आपल्या नाथाभाऊंवर जो विश्वास लोकांनी दाखवला आहे, ज्या विश्वासाने नाथाभाऊंनी या मतदारसंघासाठी, सामान्य लोकांसाठी जे काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने मी पण लोकांसाठी काम करणार आहे। आणि गेल्या 2 वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये आरोग्य आणि शिक्षण सभापती आहे। त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी भरपूर कामं केलेली आहे आणि त्यांच्या ज्या अडचणी आहे त्याची जाण आहे। नाथाभाऊ खडसे, निखिल भाऊ खडसे आणि आता रक्षाताई खडसे, त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे गावागावातून त्यांच्याबद्दल आस्था आणि आपुलकी निर्माण झाली आहे। मला सांगताना आनंद होतोय की आम्ही प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक गावात जातो आहे आणि गावात गेल्यानंतर लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावर आणि जे लोकांचा उत्साह आहे की त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतोय की विजय नक्की आमचाच होणार आहे। प्रतिकूल परिस्थितीत मिळेल त्या पदानिशी जनतेची सेवा हेच रक्षाताई आणि एकूणच खडसे कुटुंबाचं व्रत राहिलेलं आहे।